पुढची बातमी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भातली, कारण त्यांच्या विदर्भ दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र हे राज ठाकरेंकडून सुरू करण्यात आलंय। इच्छुक उमेदवारांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी राज ठाकरे हे संवाद साधणार आहेत। प्रतिनिधी छगन जाधव आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। छगन, खरं तर आजचा दुसरा दिवस आहे। काल सुद्धा बैठका झाल्या असतील, आज सुद्धा बैठका होणार आहेत। कालच्या बैठकींमधून काय तपशील समोर आलाय? आजच्या दौऱ्यामध्ये नेमकं काय होण्याची शक्यता आहे? उमेदवारी जाहीर होऊ शकते? नक्कीच विक्रांत, जर बघितलं तर विदर्भातला हा राज ठाकरे यांचा दुसरा दौरा आहे आणि दुसऱ्या दिवशीला आज पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यांचा आढावा राज ठाकरे घेणार आहेत। काल त्यांनी पश्चिम विदर्भातील म्हणजेच 5 जिल्ह्यांचा जो आढावा आहे तो घेतलेला होता आणि या बैठकीमध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे असतील, कामगारांचे मुद्दे असतील, अशा विविध प्रश्नांवरती चर्चा करण्यात आली आणि मनसैनिकांनी कशा पद्धतीने येत्या काळात काम करायला पाहिजे यावर देखील चर्चा झालेली आहे। आज नेमकं पूर्व विदर्भाच्या बैठकीसाठी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी महिला पदाधिकारी जे आहेत पूर्व विदर्भातील नागपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, अशा विविध जिल्ह्यातनं या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि प्रचंड उत्साह जो आहे तो कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतो आहे। कारण थेट आज महिलांचा संवाद जो आहे तो राज ठाकरे यांचा महिलांशी, त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद होणार आहेत। ताई, काय कसा उत्साह आहे? कुठनं आलात तुम्ही? आम्ही नागपूरवरून आलाय। माझं नाव वनिता आहे। आपले वाडी तालुक्यातून सचिव झालेली आहे, पद मिळालं आहे मला त्याचं। आणि आम्हाला राजसाहेबांसोबत राहायचं आहे आणि त्यांना मार्गदर्शन करायचं आहे। आणि बरं, काय छगन, तुम्ही या प्रतिक्रिया अशाच जाणून घेत राहा, नेमका कसा उत्साह आहे हे पाहत राहा। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।